नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. 23 जुलै 2026 म्हणजे आज ARO मुंबई आर्मी रॅलीसाठी भरतीची जी मैदानी चाचणी आहे ग्राउंड ही झालेली आहे. तर आजची जी मैदानी चाचणी झाली मुंबईसाठीची ARO म्हणजेच आर्मी रॅली अग्निवीर या पदासाठीची ते कशा पद्धतीने झाली, कागदपत्र कसे चेक केले जात आहेत, पास उमेदवार किती होत आहेत, अपात्र किती ठरत आहेत, तर याबाबतची माहिती जाणून घेऊयात. रनिंगचा अनुभव उमेदवारांचा कसा होता आणि कोणत्या चुका पुढची जी मैदानी चाचणी असेल यानंतरची उमेदवारांनी त्यांनी कोणत्या चुका ह्या टाळल्या पाहिजेत याची सविस्तर माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेऊयात. यासाठीच व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. त्याचबरोबर नोकर भरतीच्या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर शासकीय सरकारी भरतीच्या सगळ्या महत्त्वाच्या अपडेट मिळवण्यासाठी नोकर भरतीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करा. तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ग्राउंड मैदानी चाचणी कुठं झालेली आहे, तर आजची फिजिकल भरती जी आहे मैदानी चाचणी ही APJ अब्दुल कलाम स्टेडियम मुंब्रा ठाणे या ठिकाणी पार पडली आहे. अनेक उमेदवार ठाणे जंक्शनवर उतरून मुंब्रा लोकलने काहींना पाहू शकता ऑटोचा वापर केला, तर काहींनी 2.5 ते 3 किलोमीटर अंतर चालत त्या मैदानी चाचणीच्या ठिकाणी पोचलेले आहेत. एक दिवस आधी का पोचणं महत्त्वाचं आहे हे सुद्धा जाणून घेऊयात. आज पाहू शकता ग्राउंड देणाऱ्या अनेक उमेदवारांनी सांगितलं की 22 जुलै रोजी रात्रीच मैदानावर ते पोचले होते, कारण वेळेवर पोचणं हे खूप महत्त्वाचं आहे. सुमारे पाहू शकता रात्री 22 जुलै म्हणजे आदल्या दिवशी रात्री 9 ते 10 वाजल्यापासून प्रवेश देणं हे सुरू झालं होतं. त्यामुळे ज्यांची पुढील तारखेला भरती आहे त्याने शक्य असल्यास एक दिवस आधी पोलीस भरतीच्या मैदानी चाचणीसाठी त्या मैदानावर पोचणं आवश्यक आहे. म्हणजे पोचण्याची तयारी ठेवावी, जेणेकरून तुमची वेळ जी आहे हे चांगल्या पद्धतीने मॅनेज होईल. तर पाहू शकता आता गेटवर तुम्ही जेव्हा जाता मैदानी चाचणीसाठी ARO पदासाठीच्या, तर यामध्ये अग्निवीर पदासाठी कोणकोणते कागदपत्र डॉक्युमेंट सगळ्यात अगोदर तपासले जात आहेत. तर गेटवर सर्वप्रथम फक्त 2 कागदपत्र हे चेक केली जात आहेत. तुमचं आधार कार्ड ओरिजिनल आणि त्याचबरोबर तुमचं हॉल तिकीट जे आहे हे चेक केलं जात आहे. ही 2 कागदपत्र नसतील तर उमेदवाराला आतमध्ये प्रवेश दिला जात नाही. त्यामुळे ही कागदपत्र चेक करून व्यवस्थित तुमच्याजवळ ठेवा आणि त्याचबरोबर चेक करत राहा की तुमच्याजवळ आहेत किंवा नाही. त्यानंतरनं जर नसतील तर तुम्हाला प्रवेश मिळणार नाही. या कारणामुळे ऐनवेळी होणारी अडचण टाळण्यासाठी हे चेक करूनच तुम्ही त्या ठिकाणी पोचा. आता त्याच्यानंतर तुम्हाला प्रवेश मिळाला, आत गेल्यानंतरची प्रक्रिया कशी आहे, तर गेटमध्ये प्रवेश झाल्यानंतरनं सर्वप्रथम उमेदवारांना एका ठिकाणी बसवलं जातं आणि त्यानंतरनं त्यांची उंची जी आहे हे चेक केली जाते, उंची मोजली जाते. यानंतरनं उमेदवारांची पात्रता, त्यांची पात्रता जी आहे यानुसार त्यांची बॅच तयार केली जाते. एक एक बॅच जी आहे 10-15 उमेदवारांची बॅच तयार केली जाते. ज्यांची शैक्षणिक पात्रता पूर्ण केली आहे त्यांना GD, ट्रेड्समन, क्लर्क अशा पदांसाठीचा पर्याय हे ऑप्शन जे आहे गेटवर गेल्यानंतरनं दिले जातात. आता याच्यानंतरनं रनिंग कशी घेतली जाते उमेदवारांची, तर आजच्या भरतीमध्ये जवळपास 100 उमेदवारांच्या बॅचेस ह्या आतमध्ये सोडण्यात आल्या. त्यांची उमेदवारांची मैदानी चाचणी घेण्यात आली आणि या बॅचमध्ये जवळपास 79 ते 80 उमेदवारांसाठी 1600 मीटर रनिंग जी आहे त्यांची पूर्ण करून घेण्यात आली. रनिंग पूर्ण झाली म्हणजेच पास होण्याचं प्रमाण हे चांगलं दिसून येत आहे. काही बॅचमध्ये पाहू शकता 72, तर काही बॅचमध्ये 75पेक्षा जास्त उमेदवार पास झाले म्हणजे पात्र ठरले पुढच्या स्टेपसाठी. म्हणजे 100पैकी जवळजवळ 80 उमेदवार पास ठरत आहेत. हा चांगला रेट तुम्ही म्हणू शकता. यामध्ये ज्यांची तयारी चांगली आहे ते हमखास पुढच्या स्टेपसाठी पात्र ठरतील. आता रनिंगबाबतचा सगळ्यात महत्त्वाचा सल्ला म्हणजे पाहू शकता अनेक उमेदवार सुरुवातीलाच घाबरतात, पण अनुभवी विद्यार्थ्यांनी एकच सल्ला दिला आहे, घाबरू नका, सुरुवातीपासून योग्य गती ठेवा, शेवटपर्यंत दम जो आहे हा टिकवणं आवश्यक आहे. अनेक जण मानसिक दबावामुळे जो प्रेशर आहे त्यांचा मेंटली त्यांच्यावर पडल्यामुळे हे मागे पडतात. त्यामुळे ही गोष्ट लक्षात ठेवूनच त्यांनी तयारी करणं आवश्यक आहे. त्याच्यानंतरनं पुढील फिजिकल टेस्ट जी आहे रनिंग पूर्ण झाल्यानंतरनं पुढील चाचण्या ह्या घेतल्या जात आहेत. यामध्ये लाँग जंप आहे, त्याच्यानंतरनं झिगझॅग टेस्ट आहे, पुलअप्स आहेत, हे घेतले जातात. पुलअप्समध्ये जितके जास्त पुलअप्स मिळतील तितके जास्त गुण जे आहे हे उमेदवाराला दिले जात आहेत. उदाहरणार्थ 10 पुलअप्स केल्यानंतरनं
जास्तीत जास्त गुण हे तुम्हाला मिळू शकतात. आता शारीरिक पात्रता सगळ्या उमेदवारांना माहिती असेल. भरतीसाठीची शारीरिक पात्रता किमान उंची 168 सेंटीमीटर, छाती 77 सेंटीमीटर, 5 सेंटीमीटर विस्तार आवश्यक आहे. किमान वजन 50 किलो आणि निकष तुमचे जर कमी पडले पूर्ण झाल्यास त्याच ठिकाणी तुम्हाला अपात्र केले जाऊ शकतं. त्यामुळे ही गोष्टसुद्धा महत्त्वाची आहे. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे वजन हे डिटेलमध्ये तेच पद्धतीने 50 किलो किमान असणं आवश्यक आहे. त्यापेक्षा खाली असेल तर तुम्ही अपात्र होऊ शकता. आता यानंतर तुम्हाला कोणकोणते कागदपत्र तुमच्याजवळ तयार ठेवणं आवश्यक आहे, तर यामध्ये जर तुम्ही पाहिलं तर पाहू शकता आधार कार्ड, हॉल तिकीट, 10वीचं मार्कशीट, 12वीचं मार्कशीट आहे, बोर्ड सर्टिफिकेट, TC किंवा बोनाफाईड आहे, जात प्रमाणपत्र लागू असल्यास, कॅरेक्टर सर्टिफिकेट, रहिवासी प्रमाणपत्र. इतर आवश्यक कागदपत्र आहेत. पासपोर्ट साईज फोटो 25 कमीत कमी बरोबर असणं आवश्यक आहे. काही प्रकरणांमध्ये ॲफिडेव्हिट किंवा नोटरीची सुद्धा आवश्यकता तुम्हाला लागू शकते. आता जी मैदानी चाचणी होते यामध्ये उमेदवारांच्या सगळ्यात मोठ्या चुका ह्या कोणत्या घडत आहेत, तर अनेक उमेदवार आधार कार्ड विसरत आहेत, हॉल तिकीट विसरत आहेत, ओरिजिनल कागदपत्र त्यांच्याजवळ नाही आहेत, त्यांच्याजवळ काही उमेदवारांजवळ फोटो हे कमी आहेत, उंची किंवा वजन त्यांचं पूर्ण होत नाही. काही उमेदवारांची 168पेक्षा कमी उंची भरते, काही उमेदवारांची 50 केजीपेक्षा कमी हे वजन भरत आहे. यावरून त्यांच्या चुका या होत आहेत. तर घाबरून सुद्धा काही उमेदवार रनिंग किंवा इतर जी स्टेप्स आहेत यामध्ये चुका करत आहेत. तर उमेदवारांसाठी सगळ्यात महत्त्वाच्या सूचना म्हणजे शक्य असल्यास 1 दिवस आधी त्या ठिकाणी पोचा. सर्व ओरिजिनल कागदपत्र आणि झेरॉक्स तुमच्याजवळ व्यवस्थित फाईलमध्ये ठेवा. त्याचबरोबर फोटो पुरेशा संख्येमध्ये तुमच्याजवळ असू द्यात. 25 तरी कमीत कमी तुमच्याजवळ तयार ठेवा. इतरांना तुमचे कागदपत्र जे आहे हे देऊ नका. अनावश्यक बोलणंसुद्धा त्या ठिकाणी टाळा. शांत राहा आणि तुमचा आत्मविश्वास ठेवू द्या आणि आत्मविश्वासानेच तुमची टेस्ट जी आहे हे द्या. तर आजची जर परिस्थिती पाहिली तर आजच्या ARO मुंबईमध्ये भरतीमध्ये रनिंगचा पास रेट जो आहे हा चांगला दिसून आलेला आहे. मात्र केवळ रनिंगवर पास होणं पुरेसं नाही आहे. लॉंग जंप आहे, झिगझॅग आहे, पुलअप्स आहेत, कागदपत्र पडताळणी आहे, मेडिकल, हा सर्व टप्प तितक्याच पद्धतीने पूर्ण होणं आवश्यक आहे. म्हणूनच प्रत्येक टप्प्याची तयारी करूनच भरतीसाठी जा. आणि ही माहिती जर आवडली असेल तर नोकर भरतीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला सुद्धा विसरू नका आणि बेल आयकॉनला सुद्धा क्लिक करा. धन्यवाद.